या वर्षीच्या श्रावण महिन्यात 5 श्रावण सोमवार आले आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे आणि येणाऱ्या सर्वात शेवटच्या 5व्या श्रावण सोमवारी अमावस्या पण आहे। ही अमावस्या म्हणजे श्रावण सोमवती अमावस्या, थोडक्यात पिठोरी अमावस्या, जी की 2 सप्टेंबरला येते। हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात। यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले गेलेले आहे। महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो। या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि ह्या सणाला पोळा सुद्धा म्हणतात। तमिळनाडूमध्ये हा दिवस अवणी अमावस्या म्हणून ओळखला जातो। मारवाडी समाजात हा दिवस भादो अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो। या वर्षी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या आहे। सोमवती अमावस्येनिमित्त ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी स्नान व तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, त्यामुळे मुलाच्या आयुष्यात आनंद येतो। भाद्रपद महिन्याच्या सोमवती अमावस्येला स्नान आणि दान करण्याचे शुभमुहूर्त जाणून घेऊया। सोमवती अमावस्या सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी आहे। ही श्रावण महिन्यातील अमावस्या असेल असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते। असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात। सोमवती अमावस्या 2024 मुहूर्त श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5:21 सुरू होणार आहे, तर मंगळवारी 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:24 अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे। सोमवती अमावस्येला काय करावे? सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी, तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल हे जाणून घेऊया। सोमवती अमावस्येला साखर, पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत। सोमवती अमावस्येला पिंपळ, वड, केळी, तुळस यासारख्या वनस्पतींची लागवड करायची, कारण ह्या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते। पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे। पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे। 1 तांब्यात दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे। पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषाचे निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते। सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे। या दिवशी पवित्र नदी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते। सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहे। या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा। या दिवशी भगवान शंकराला शिवामूठ म्हणून सातू वाहावी आणि 4 मुखी तुपाचा दिवा लावून शिवचालीसा पठण करावी। यामुळे घरात सुख, शांती नांदेल। या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे कायमचे दूर होतात आणि संतती संबंधी सुख मिळते, तसेच जीवनात सुधारणा होतात। रामकृष्ण हरी।